सोलापुर जिले के मोहोट बस स्थानक के सामने वर्षों से किए गए अतिक्रमण पर गुरुवार को नगर परिषद और पुलिस प्रशासन ने संयुक्त कार्रवाई करते हुए जेसीबी की मदद से सभी अवैध कब्जे हटा दिए। इस कार्रवाई के बाद बस स्थानक परिसर और मुख्य मार्ग पर यातायात व्यवस्था सुचारू हो गई है। आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शेजारी असलेल्या बस स्थानकासमोर जे काय टपऱ्या वगैरे लावून जे अतिक्रमण केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं संपूर्ण वाहतुकीला प्रचंड मोठा अडथळा निर्माण झाला होता। तो आज रोजी आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून, NHच्या माध्यमातून आणि एसटी डेपोच्या माध्यमातून संपूर्ण ज्या टपऱ्या आहेत ते काढण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे। तसेच ज्या संभाजी महाराज जो पुतळा आहे ज्या ठिकाणी जे काय टपऱ्या लागल्या होत्या त्या आम्ही येत्या काही दिवसा पाठीमागे ते काढून घेतलेल्या आहेत। संपूर्ण कन्या प्रशालेचा जो फुटपाथ आहे ज्या ठिकाणी जवळजवळ 4,500 ते 5,000 मुलं त्या ठिकाणी शाळेला जात असतात, तर त्या ठिकाणी तो बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्यांच्या त्या दुकानाचे बोर्ड वगैरे लावून तो बंद केला होता, तो पूर्णपणे ओपन केलेला आहे। दुसरी गोष्ट, कुरुल रोडला जे लोकांनी म्हणजे दुकानाचे जे काय बोर्ड, दुकानाचं साहित्य रस्त्यावर मांडून रस्ते जॅमिंग करून सोडले होते ते संपूर्ण रस्ता सगळा क्लिअर केलेला आहे। संपूर्ण शहरामध्ये आता जे मेन रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 8-8 फुटाच्या पट्ट्या मारून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यास दुकानदाराची मीटिंग त्याला सांगितलेलं आहे। याप्रमाणे मोहोळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा प्रॉब्लेम होणार नाही या अनुषंगानं आमचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत। मोहोट बस स्थानक के सामने लंबे समय से अतिक्रमण होने के कारण बसों के आवागमन में लगातार बाधा उत्पन्न हो रही थी। बस स्थानक में पर्याप्त जगह नहीं होने से कई बसों को मुख्य सड़क पर खड़ा करना पड़ता था, जिससे अक्सर ट्रैफिक जाम लगता था और दुर्घटनाओं की आशंका बनी रहती थी। मी वाहतूक नियंत्रक किशोर कुलकर्णी आपल्या मोहोळ बस स्थानकाच्या आवारामध्ये म्हणजे बाहेरच्या बाजूस अतिक्रमण होतं, ते अतिक्रमण काढल्यामुळे आता प्रवाशांना म्हणजे मोकळा श्वास घेण्याचा म्हणजे व्यवस्थित या अतिक्रमणामुळे सातत्याने काय नेमके अडचण येत होता आपल्याला? या अतिक्रमणामुळे अपघाताचं प्रमाण जास्त वाढत होतं इथं इकडल्या बाजूला। अतिक्रमणामुळे ट्रॅफिक जाम होत होतं, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती इथं। त्यामुळे आता हे अतिक्रमण काढल्यामुळे ते होणार नाही, कोंडी होणार नाही, वाहतुकीची म्हणजे वाहतूक व्यवस्थित होईल, अपघात होणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित एसटी मध्ये येऊन बसायची सोय होईल। हा, मोहोट का ये बस स्थानक पंढरपुर, सतारा, फलटण, कोल्हापुर, पुणे, नाशिक, नगर सहित कई प्रमुख शहरों को जोड़ने वाला महत्वपूर्ण मध्यवर्ती बस स्थानक है। प्रतिदिन बड़ी संख्या में यात्रियों और बसों की आवाजाही होने के कारण अतिक्रमण से लोगों को काफ़ी परेशानी का सामना करना पड़ रहा था। गुरुवार को मोहोट नगर परिषद और मोहोट पुलिस ने संयुक्त अभियान चलाकर जेसीबी मशीन की सहायता से बस स्थानक परिसर और शहर के प्रमुख मार्गों पर किए गए अतिक्रमण को हटाया गया। प्रशासन की इस कार्रवाई से यातायात व्यवस्था में सुधार हुआ है और स्थानीय नागरिकों के साथ साथ यात्रियों ने भी राहत की सांस ली है। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां अता की रिपोर्ट।